नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकतो की आज आपल्याला थोडंसं गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं. दिसताना चार्टवर गॅपअप दिसतंय, प्रत्यक्षात हे फ्लॅट ओपनिंग होतं. कारण जरी क्लोजिंग आपल्याला इथे खाली दिसत असलं, प्रत्यक्षात क्लोजिंग वर आलेलं होतं. तर त्यामुळे आपल्याला इथे या पद्धतीनं ओपनिंग दिसलं. ओपनिंग नंतर आता मी कालच पूर्ण सायकोलॉजी सांगितलेली होती की कशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट होणार. तर थोडंसं आपल्याला दिसतानाच इथे वर ओपन झाल्यामुळे काय झालं की ज्यांनी शॉर्ट करून ठेवलेलं होतं, अचानक वर झाल्यामुळे त्यांना शॉर्ट कव्हरिंग करावी लागली. शॉर्ट कव्हरिंग केल्यामुळे काय झालं, आपल्याला किंमत एकदम वर आली. वर आली म्हणजे कुठपर्यंत आली, तर ही जी आपली सेंटर लाईन होती 24,900 च्या आसपास, तर ती ब्रेक करून वर गेली. मात्र सेलिंगचं मोमेंटम होतं, शॉर्ट कव्हरिंगमुळे वर गेलेलं होतं. बायर तोपर्यंत बाय करणार नाही जोपर्यंत काहीतरी प्राइस ऍक्शन दिसणार नाही. कारण आधी बायरला काय दिसलेलं होतं की एक खूप मोठं सेलिंग झालेलं आहे. आता गॅपअप ओपन होतंय, पण म्हणून लगेच बायर काही बाय करणार नाही, तर मग त्याच्यासाठी त्याला प्राइस ऍक्शन पाहिजे. त्यामुळे बायरनं बाय केलं नाही, पण सेलरनं मात्र काय करावं लागलं, इथे शॉर्ट कव्हर करावे लागले. त्यामुळे ही तेजी आपल्याला बघायला मिळाली. आता हे मला कसं काय कळलं, तर त्याच्या मागचं साधं आणि सिंपल लॉजिक असं आहे की आपल्याला ही जी तेजी झाली ह्याला फॉलोअप मिळाला नाही. जर बायरनं बाय केलं असतं तर ह्याला फॉलोअप मिळाला असतं. ही जी तेजी वर गेलं त्याला फॉलोअप मिळाला असता. हे फक्त शॉर्ट कव्हरिंग होतं, म्हणून तुम्हाला लक्षात येईल की लगेच नेक्स्ट कॅन्डलला आपण जितकं वर गेलो होतो त्याच्यापेक्षा जास्त खाली जाऊन पुन्हा वर आलो. याचं कारण असं आहे की जेव्हा वर गेलं, शॉर्ट कव्हरिंग संपलं, तेव्हा पुन्हा एकदा सेलरनी ट्राय केलं खाली न्यायचं, आणि ज्या वेळेला पुन्हा बायरनी वर आणलं त्यावेळेला मात्र काय झालं, त्यावेळेला मात्र सेलरचं जी काय उरलेली हिंमत होती ती संपली असं आपण म्हणू शकतो. आणि मग त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पुन्हा एक शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं, पुन्हा थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, पुन्हा थोडंसं तेजी झाली. असं करत करत आपल्याला मार्केट एका रेंजमध्येच राहताना बघायला मिळालं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वरच्या बाजूला 24,975 ही जी आपण लेवल दिलेली होती आणि खालच्या बाजूला 24,825 आणि मध्ये 24,900 च्या आसपास. तर 24,900 ते 975 म्हणजे सकाळचा एक 45 मिनिटं सोडली तर त्यानंतर 24,900 ते 975 ह्या रेंजमध्येच आपल्याला निफ्टी अडकलेलं बघायला मिळालं. आता ज्या पद्धतीनं आपल्याला इथे दिसतंय, आणि मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं की आपल्याला जर मार्केटमध्ये आता सेलिंग करायचं असेल तर सेलिंगसाठी काय होणं आवश्यक आहे, हा जो लो आहे हा तुटणं आवश्यक आहे. बरं, हा नुसता तुटून चालेल का? त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी म्हणजे साधारणपणे 24,800 च्या आसपास सपोर्ट दिसतोय. त्याच्याही खाली बघितलं तर 24,775 च्या आसपास सपोर्ट दिसतोय. म्हणजे आपल्याला नुसतं इथून खाली येऊन उपयोग नाही, इथून खाली जायला पाहिजे होतं, तरच सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तसं झालं नाही. आज गॅपअप ओपन झालं, हा लो काही तुटला नाही, आणि मी काल जे तुम्हाला एम पॅटर्न सांगत होतो त्या एम पॅटर्नचाही काही ब्रेकआउट आलेलं नाही. एम पॅटर्न कोणता सांगत होतो, तर तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की ही जी तेजी झाली त्यानंतर हे जे सेलिंग झालं, पुन्हा ही तेजी झाली आणि पुन्हा हे सेलिंग कालपर्यंत झालेलं होतं. जर समजा ही 24,775 चा लो असणारी लेवल जर तुटली असती तर एम पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला असता. तोही झाला नाही. म्हणजे आपल्याला इथे निफ्टी आपल्याला तेजीमध्ये आहे. तेजीमध्ये असणाऱ्या निफ्टीमध्ये एम पॅटर्न टॉपला दिसणं ही चांगली गोष्ट होती, सेलिंगची चांगली संधी मिळाली असती. पण जोपर्यंत तो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच ट्रेड मिळणार नाहीये. तर इथे काय झालं, गॅपअप ओपन झाल्यामुळे हळूहळू हळूहळू आपल्याला निफ्टी पुन्हा एकदा वर जाताना बघायला मिळालं. आता आपल्याला सायकोलॉजी काय लक्षात घ्यायची आहे की ह्याच्या आधी काय झालंय बघा, ह्याच्या आधी अगदी तेजीत असताना एक दिवस गॅपअप ओपन झालं
आणि साधारणपणे 25,000 ची लेवल कुठे आहे, मी मुद्दाम इथे मार्क करून ठेवतोय आणि आता इथे सुद्धा मार्क करतोय. तर ही 25,000 ची लेवल आहे. गॅप अप ओपन झालं होतं, पहिलाच अटेम्प्ट होता, 25,000 च्या बऱ्यापैकी जवळ पण आपण गेलो, पण पहिल्याच अटेम्प्ट मध्ये अशी राऊंड फिगर कधीही ब्रेक होत नाही. तर त्यामुळे तिथे आपल्याला काय बघायला मिळालं, प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. दुसऱ्या वेळेला सुद्धा काय झालं, दुसऱ्या वेळेला सुद्धा एक पुन्हा बाउन्स आला आणि पुन्हा एकदा 25,000 च्या जवळ जाण्याचा प्रयत्न झाला. 25,000 एकदा ब्रेक पण केलं होतं, मात्र पुन्हा एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. आता इथे गोष्ट काय लक्षात घ्या, हा पहिला अटेम्प्ट होता, हा दुसरा अटेम्प्ट होता. पहिल्या अटेम्प्ट नंतर लगेच दुसरा अटेम्प्ट होऊ शकला, पण दुसऱ्या अटेम्प्ट नंतर सेलिंग भरपूर झालं, त्यामुळे आपल्याला रिकव्हरी व्हायला लागली. एक लक्षात ठेवा, जर 25,000 ला रेजिस्टन्स घ्यायचा असता, तर इथे ज्या वेळेला सेलिंग झालं त्यावेळेला आपल्याला, किंवा पहिल्यांदा इथे झालं त्यावेळेला खाली गेलं असतं, किंवा दुसऱ्यांदा इथे आलं त्यावेळेला खाली गेलं असतं, इथून इथे आलं त्यावेळेला खाली गेलं असतं, इथून इथे आलं त्यावेळेला खाली गेलं असतं. इतके वेळा सेलरनी प्रयत्न केला 25,000 च्या जवळनं खाली आणायचा, मात्र आपल्याला लक्षात येतंय की निफ्टी काही 25,000 च्या जवळनं खाली येत नाहीये. मग अशा वेळेला आपल्याला काय लक्षात येतंय, की अशा वेळेला असं वाटतंय की आता 25,000 ची लेवल जी आहे ती ब्रेक होऊ शकते. आणि ऑलरेडी इथे दोनदा अटेम्प्ट झालेलाच आहे, त्यामुळे आता तिसरा अटेम्प्ट जर झाला तर आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतं. आणि जर ब्रेकआउट मिळालं तर एक मोठं आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. याचं कारण आहे शॉर्ट कव्हरिंग. कधी होतंय, सकाळीच होईल का, सांगता येत नाही. आपल्याला कदाचित काय होईल, फ्लॅट ओपन झालं आणि इथून वर जायला लागलं. आता आपल्याला इथून वर जायला लागलं तर मग काय होऊ शकतं, थोडंसं इथे रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली येऊ शकतं आणि नेक्स्ट अटेम्प्टला कदाचित ब्रेकआउट येऊ शकतं. तर हे झालं आज काय झालं, आणि उद्या थोडक्यात काय होऊ शकतं हे आपण बघितलं. आता आपल्याला काय करायचं, उद्याचं साठीचं विश्लेषण थोडंसं डिटेलमध्ये करायचं. तर त्याच्यासाठी मी काय करतो, या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकतो आणि मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये दाखवतो. तर इथे डेली टाइम फ्रेम मध्ये आपण बघतोय, डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला आता काय लक्षात आलंय, की हा हाय जो होता, हा जो हाय बनलेला होता, हा आता सपोर्ट म्हणून काम करतोय. म्हणजे कसं असतं, पूर्वी जो आपल्याला हाय बनतो, इथे बघा हा हाय बनला, सेलिंग आलं, आता इथे जात असताना लेवल ब्रेक केली, ब्रेकआउट दिलं, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता वर चाललंय. म्हणजे आता ही लेवल जी पूर्वी इथे रेजिस्टन्स म्हणून काम करत होती, ती आता इथे सपोर्ट म्हणून काम करते. लेवल कोणती आहे, 24,850 च्या जवळची लेवल आहे. त्यामुळे आता आपल्याला काय होऊ शकतं, इथे जर बघितलं तुम्ही तर काय लक्षात येईल, वर गेलं, खाली आलं, परत वर चाललंय, एन पॅटर्नचा ब्रेकआउट मिळू शकतो. आणि हा जर मिळाला तर साधारणपणे 25,050, 25,075, 25,100, 25,125 पर्यंत सुद्धा आपल्याला निफ्टी वर जाताना बघायला मिळू शकतं. अर्थात 25,050, 25,075 ह्या आसपासच आपल्याला टार्गेट सध्या ठेवायला लागेल. ह्याचं कारण तुम्हाला लक्षात आलं, की हा आता एन पॅटर्नचा ब्रेकआउट आहे. ऑलरेडी हा ब्रेकआउट जो झालेला आहे पहिला, त्याचं कन्फर्मेशन आहे. तर त्यामुळे आपल्याला डबल कन्फर्मेशन असल्यामुळे आता हा ब्रेकआउट येऊ शकतोय. आणि त्याचं कारण सुद्धा सांगितलं, कारण जर खरोखरच निफ्टीला खाली यायचं असतं तर आपल्याला आत्तापर्यंत जेवढ्या वेळेला अटेम्प्ट झाले, खूप खाली आपल्याला सेलिंग आधीच बघायला मिळालं असतं. तसं झालं नाहीये, त्या अर्थी निफ्टीमध्ये कदाचित येणाऱ्या काळात, नजीकच्या काळात 25,000 ही लेवल ब्रेक होऊ शकते. आणि तसं झालं तर एक मोठी तेजी आपल्याला 100-150 पॉईंटची बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं चित्र दिसतंय. आता मी तुम्हाला एक्झॅक्टली निफ्टीचं काय करतो, उद्यासाठीचं विश्लेषण दाखवायला सुरुवात करतो. तर मी इथे उद्यासाठीचं विश्लेषण घेतलेलं आहे. सध्या निफ्टी साइडवेज आहे आणि ब्रेकआउटच्या तयारीत आहे. अशा वेळेला आपल्याला वरच्या बाजूला 24,975 ही इम्पॉर्टंट लेवल दिसते, खालच्या बाजूला 24,900 ही लेवल दिसते. ह्या दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत. उद्या 24,975 जर फ्लॅट ओपन झालं आणि ब्रेकआउट दिला तर वर जात असताना 25,025 ही लेवल नक्की बघायला मिळू शकते. ती जर ब्रेक झाली तर 25,075, 25,125 ह्या लेवल्स आपल्याला टार्गेट म्हणून ठेवू शकतो आपण. तर ज्या पद्धतीनं इथनं ब्रेकआउट येईल त्यानुसार आपल्याला
100 ते 150 पॉईंटची तेजी आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकते. मात्र जर काही कारणानं 24,900च्या खाली टिकायला लागलं, तर मात्र थोडंसं सावध व्हायचं. खूप मोठं सेलिंग येण्याची शक्यता नाही. कारण प्रत्येक लेव्हलला आपल्याला काय दिसतंय 24,850च्या आसपास, 24,850च्या आसपास वगैरे आपल्याला पूर्वी सपोर्ट घेतलेला दिसतोय. त्यामुळे इथून खाली यायला लागलं तर 24,850 पर्यंत येऊ शकतं. इथून पुन्हा एक बाउन्स समजा घेतला आणि परत खाली यायला लागलं, तर मग आपल्याला खालची टार्गेट्स बघायला मिळू शकतात 24,800 आणि 24,750. तर ह्या पद्धतीनं आपल्याला निफ्टीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. प्राइस ॲक्शन आपल्याला समजून घ्यायची आहे. जर गॅप अप ओपन झालं, 25,000च्या वर ओपन झालं, तर पहिल्यांदा काय होऊ शकतं, गॅप अप ओपनिंग नंतर पहिल्यांदा थोडंसं सेलिंग येऊ शकतं. कारण 25,000च्या वर, 25,000च्या आसपास ज्यांनी टार्गेट ठेवलं असेल ते पहिल्यांदा प्रॉफिट बुक करणार. त्यामुळे सेलिंग येईल. याच्या आसपास जर पुन्हा सपोर्ट घेऊन पुन्हा वर जायला लागलं, तर मी जसं म्हटलं तसं आपल्याला ही वरची टार्गेट सर्व तिन्हीच्या तिन्ही 25,125 पर्यंतची बघायला मिळू शकतात. गॅप डाऊन ओपन झालं, तर आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं की गॅप डाऊन ओपन झालं तर पहिल्यांदा एक बाउन्स येऊ शकतो आणि बाउन्स आल्यानंतर मग ह्या एरियात आल्यावर कशा पद्धतीनं, म्हणजे साधारणपणे 24,950 किंवा 24,950 ते 975 या आसपास आल्यावर इथे काय होतं, इथनं वर जातं का इथनं खाली येतं, ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी मग अवलंबून असणार आहेत. त्यामुळे मी इथे सर्व प्रकारचं ओपनिंग झाल्यानंतर काय काय होऊ शकतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. कोणती टार्गेट्स येऊ शकतात तुम्हाला स्क्रीनवर दिसतातच आहेत. तर आता आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊया. हे झालं प्राइस ॲक्शननुसार. आता आपल्याला डेटा ॲनालिसिसनुसार बघायचं आहे. तर इथे मी काय केलंय, ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस घेतलंय 1 ऑगस्टसाठीचं. उद्या एक्सपायरी जी आहे निफ्टीमध्ये त्याच्यासाठीचं आपल्याला डेटा ॲनालिसिस करायचं आहे. डेटा ॲनालिसिसमध्ये आपण ज्यावेळेला येतो, रेझिस्टन्स कुठे दिसतोय 25,500 ला. सर्वात मोठा रेझिस्टन्स बघा 25,000 ला नाहीये, 25,500 ला आहे. म्हणजे हळूहळू कल वरच्या दिशेनं जायला लागलाय असं चित्र दिसायला लागलंय. तर सगळ्यात जास्त मोठा रेझिस्टन्स जसा 25,500 ला आहे, तर सगळ्यात मोठा सपोर्ट कुठे आहे, तर तो 24,500 ला आहे. या दोन्ही लेवल आपल्याला काय आहेत, लांब आहेत आणि बरोबर आपण मधोमध आहोत. दोन गोष्टी आहेत. आज जसं बँक निफ्टीमध्ये साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली तशीच बघायला मिळू शकते, किंवा 25,000 लेवल जर ब्रेक झाली तर एक मोठी तेजी आपल्याला 100-150 पॉईंटची नक्कीच बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कारण जर समजा तेजी व्हायला लागली तर काय होईल, ज्या ज्या लोकांनी इथे हे सर्व लाल स्तंभ दिसत आहेत म्हणजे काय केलंय, कॉल रायटिंग करून ठेवलेलं आहे, कॉल सेल केलेत, म्हणजे ते लोक शॉर्ट आहेत मार्केटमध्ये. तर त्यांना शॉर्ट कव्हर करावे लागतील जर वर जायला लागलं तर. आणि हे जे ग्रीन कलरचे स्तंभ दिसत आहेत, हे सगळे लोक लॉंग आहेत, म्हणजे ह्यांनी काय केलंय, पुट शॉर्ट करून ठेवलेत. जर समजा मार्केटमध्ये किंमत खाली यायला लागली तर ह्यांना लॉंग अनवाइंडिंग करायला लागेल आणि त्यामुळे खाली येऊ शकेल. आता हे आपल्याला दिसतं कुठे, जर तुम्ही नियमित सदस्य असाल तर तुम्हाला हे माहिती आहे. मी तुम्हाला आजचा चेंज इन ओपन इंटरेस्ट दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर तुम्हाला इथे दिसतंय बघा, आज काय झालं, इथे शॉर्ट कव्हरिंग आलेला आहे. हा जो निगेटिव्ह ऍक्सिस आहे, म्हणजे ही जी लाईन आहे, याच्या ह्या साईडला जर लाल स्तंभ दिसत असतील तर त्याला शॉर्ट कव्हरिंग म्हणतात. कारण मार्केटमध्ये निफ्टीची किंमत हळूहळू वर जायला लागली, ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलं होतं त्यांना ते कव्हर करावे लागले, बरोबर. जर ह्या साईडला जर हिरवे स्तंभ दिसायला लागले तर त्याला लॉंग अनवाइंडिंग म्हणतात. म्हणजे पूर्वी लोकांनी तेजी केली होती, किंमत खाली यायला लागल्यामुळे तेजीच्या पोझिशन सोडायला सुरुवात केली, तर त्याला लॉंग अनवाइंडिंग म्हणतात. लॉंग अनवाइंडिंगमुळे मंदी होते, शॉर्ट कव्हरिंगमुळे तेजी होते. तर ह्या गोष्टी आपल्याला आता लक्षात आल्या असतील. तर आज आपल्याला शॉर्ट कव्हरिंग झालेलं दिसतंय आणि हे कशासाठी, तर उद्या आपल्याला आणखीन तेजी होण्याची शक्यता दिसते, म्हणूनच आज एवढं मोठ्या प्रमाणावर शॉर्ट कव्हरिंग आपल्याला झालेलं दिसतंय. तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विश्लेषण करायचं आहे ते म्हणजे बँक निफ्टीचं. बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला अतिशय साईडवेज अशी मुवमेंट बघायला मिळाली आणि मी कालच तुम्हाला सर्व त्याच्या मागची सायकोलॉजी, कशा प्रकारे मार्केट काम करतं हे सगळं समजून सांगायचा प्रयत्न केला होता. माझ्या मते हळूहळू त्याचा तुम्हाला उपयोग नक्कीच होत असेल. तर आपण आता पुढे जाऊया. उद्यासाठीचा विचार करायला गेलं तर 51,650 ही आपल्याला काय दिसते, वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिसते. 51,225 ही
खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन काढली आहे. ही कुठे आहे? 51,500 ला आहे. आता इथे लक्षात ठेवा 51,500 51,400 हा आपल्यासाठी आता सपोर्ट आहे. जोपर्यंत किंमत ह्याच्या खाली जात नाही 51,400 च्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला टेन्शन घ्यायचं नाहीये. जोपर्यंत 51,400 ते 500 किंवा त्याच्या वरच आहे तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की कधीही ब्रेकआउट येऊ शकतो आणि ब्रेकआउट आला 51,650 च्या वर तर 51,750 51,850 आणि 51,950 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. जर काही कारणामुळे खाली यायला लागलं तर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो. कुठपर्यंत आहे तो? 51,500 ते 51,400 ह्या एरियापर्यंत आहे. पण आपल्याला इथे काय दिसतंय 51,225 पर्यंत सुद्धा सपोर्ट आहे. कारण इथे आल्यावर इथे सपोर्ट घेऊनच आपण हा बाउन्स दिलाय. तर त्यामुळे इथे आपल्याला थोडं सावध राहायला लागणार आहे. अर्थात 400च्या खाली जर टिकायला लागलं तर आपण थोडंसं रिस्क ज्यादा घेऊन आपण पुट बाय करू शकतो, मंदीचा ट्रेड करू शकतो आणि अशा वेळेला आपल्याला 51,335 म्हणजे 51,000 इथे 225 लिहिलंय हे ऍक्च्युली 51,325 आहे. तर 51,325च्या जर खाली जायला लागलं तर मात्र आपल्याला काय होणार? मग थोडंसं सावध व्हायला लागेल. 51,225 51,125 आणि 51,025 अशी 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. तर बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होतीये ही गोष्ट लक्षात आली आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी थोडंसं तुम्हाला काय करतो डेली टाइम फ्रेम मध्ये नेतो आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की बँक निफ्टीमध्ये मागचे 2-3 दिवस कशा पद्धतीनं मुवमेंट होतीये. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या दिवशी आपल्याला खूप मोठं व्होलाटाईल मार्केट बघायला मिळालं. दुसऱ्या दिवशी इनसाइड कॅन्डल बनली, व्होलॅटिलिटी कमी झाली. आज तिसऱ्या दिवशी परत इनसाइड कॅन्डल बनली, व्होलॅटिलिटी कमी झाली. म्हणजे जर तुम्ही बघायला गेलात तर असं ट्रायंगल पॅटर्न फॉलो होताना तुम्हाला दिसतोय. तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं? हळूहळू व्होलॅटिलिटी कमी होते, कॉम्प्रेशन येते. आता कोणत्या तरी एका दिशेनं मोठी मुवमेंट होण्याची शक्यता आहे. जर वरच्या दिशेनं झाली तर आजचा हाय हे पहिलं टार्गेट असेल, कालचा हाय हे दुसरं टार्गेट आणि परवाचा हाय हे तिसरं टार्गेट असणार. अशा पद्धतीनं खूप मोठी तेजी होऊ शकते. किंवा जर खाली जायला लागलं तरी सुद्धा आपल्याला काय होईल? आजचा लो हे पहिलं टार्गेट, कालचा लो हे दुसरं टार्गेट आणि परवाचा लो हे तिसरं टार्गेट. अशा पद्धतीनं खाली सुद्धा एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र आता बँक निफ्टीमध्ये कॉम्प्रेशन स्टार्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळात एक मोठी मुवमेंट बघायला मिळणार आहे. कारण आता इथे ह्या ट्रायंगलला जागाच शिल्लक नाहीये. त्यामुळे कोणत्या तरी एका दिशेनं बाहेर पडणं त्याला आवश्यक आहे आणि जेव्हा बाहेर पडेल तेव्हा एक मोठी मुवमेंट आपल्याला दिसू शकते. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्याचे मी तुम्हाला चार्ट दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत ते म्हणजे फिन निफ्टीचा चार्ट. फिन निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दाखवायचा प्रयत्न करतोय. फिन निफ्टीच्या चार्टमध्ये मी खरं म्हणजे इम्पॉर्टंट लेवल्स, टार्गेट लेवल्स काढलेल्या होत्या, पण कदाचित त्या सेव्ह झाल्या नाही आहेत. तर तुम्ही काय करू शकता? तुमच्या पद्धतीनं काढू शकता. आपण निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये तरी सेव्ह झाल्यात का हे चेक करूया. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये पण काढलेल्या लेवल्स आज सेव्ह झाल्या नाहीयेत. कदाचित काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. त्यामुळे या दोन्ही इंडेक्समध्ये मी ज्या लेवल्स तुमच्यासाठी रेफरन्स काढून दिल्या होत्या त्या सेव्ह झालेल्या दिसत नाहीयेत. तर आज तुम्ही होमवर्क म्हणून ह्या लेवल्स काढून बघा. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या 2 इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि काही स्टॉकचं ॲनालिसिस करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे. झूम लेवल थोड्या ॲडजस्ट करून घेतल्या आहेत आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढले ते दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिला स्टॉक जो मी तुम्हाला दाखवणार आहे तो आहे येस बँकेचा. येस बँक हा जो स्टॉक आहे आपल्याला आता काय दिसतंय बघा, हळूहळू ह्या स्टॉकमध्ये सुद्धा सॉरी लेवल्स होत्या, मी इथनं बंद केल्या होत्या. तुम्हाला थोडंसं मागे नेतो आणि पुन्हा फिन निफ्टी आणि मिड कॅप सिलेक्टचा हे दाखवतो. सेव्ह झाल्या होत्या पण मी इथनं बंद केलं होतं त्यामुळे त्या लेवल दिसत नव्हत्या. ओके,
फिन निफ्टीचा चार्ट मी पुन्हा दाखवतोय. आपण स्टॉक वर येऊया. हा चार्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. मी तुम्हाला हा चार्ट थोडासा झूम करून दाखवायचा प्रयत्न करतोय. हा आहे फिन निफ्टीचा चार्ट. याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट आपल्याला बघायचा आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स काढलेले आहेत. मगाशी ते लेवल साईड केलेल्या होत्या, त्यामुळे मला असं वाटलं की सेव्ह झाल्या नाही आहेत. तर इथे तुम्ही काय करू शकता, हा चार्ट सुद्धा बघू शकता आणि ह्या चार्ट पाहिजे असेल तर ह्याचं रेफरन्ससाठी स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता स्टॉकच्या ॲनालिसिससाठी आपण काय करूया, पुन्हा एकदा इथे येऊया, टाइम फ्रेम चेंज करूया, डेली टाइम फ्रेम करूया, त्यानंतर झूम लेवल ॲडजस्ट करून पहिला स्टॉक येस बँक जो आहे तो तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. येस बँक ह्या स्टॉकमध्ये मी जर तुम्हाला बारकाईनं दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला स्क्रीनवर भरपूर लाईन दिसत असतील, पण त्यांना कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला फक्त एक दोन गोष्टीत लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे ही ट्रेंड लाईन लक्षात ठेवायची आहे. ही जी ट्रेंड लाईन आहे तर ती तुम्हाला लक्षात येईल की या प्रत्येक ठिकाणी टच झालेली आहे आणि आता ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर ह्या ट्रेंड लाईनच्या वर टिकायला लागलं तर येस बँक या स्टॉकमध्ये आपल्याला कोणतं टार्गेट बघायला मिळू शकतं. पहिलं टार्गेट आहे 27 रुपये 45 पैसे, दुसरं टार्गेट आहे 28 रुपये 55 पैसे आणि तिसरं टार्गेट आहे 29 रुपये 80 पैसे. ह्याच्यावर सुद्धा टार्गेट आहेत, पण इथून वर जात असताना पहिल्यांदा ही 3 टार्गेट आपल्याला ठेवायला लागतील. तर या पद्धतीनं आपल्याला तिन्ही टार्गेट मी दाखवलेली आहेत. कशा पद्धतीनं काढली आहेत तुम्हाला समजतंय. हाय आपण मार्क केलेले आहेत. ओके, तर ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर आपल्याला काय होऊ शकतं, येस बँक या स्टॉकमध्ये तेजी होऊ शकते आणि दाखवलेली टार्गेट्स आलेली बघायला मिळू शकतात. तर हे झालं येस बँक विषयी. पुढचा स्टॉक आहे एसबीआय लाईफ. एसबीआय लाईफ या स्टॉकमध्ये आपण जर बघितलं तर सध्या काय दिसतंय आपल्याला, सध्या आपल्याला एक खूप चांगली तेजी झालेली दिसते. एक हाय बनल्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं होतं, आता एन शेप बनायला सुरुवात झाली आहे. जर 1777 किंवा 1778 ही लेवल जर ब्रेक झाली तर येणाऱ्या काळात ह्या स्टॉकमध्ये खूप मोठी तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते आणि हा स्टॉक आपल्याला 1825 रुपयापर्यंत जाताना दिसू शकतो. तर त्यामुळे जर समजा 1777 किंवा 1778 च्या वर टिकायला लागला, ब्रेकआउट दिलं, तर 1825 रुपयापर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो. स्टॉकचं नाव आहे एसबीआय लाईफ आणि त्याच्यामध्ये एन पॅटर्नचा ब्रेकआउट येऊ शकतो. एक्साइड इंडस्ट्रीज हा स्टॉक आपण काल बघितलेला होता आणि मी कालच सांगितलेलं होतं की आपल्याला इथे या पद्धतीनं ही जी लेवल आहे, ही लेवल कोणती आहे तर 538 रुपयाची लेवल आहे. 538 रुपयाच्या लेवलला आजपर्यंत एकदा सुद्धा खाली क्लोजिंग आलेलं नव्हतं, काल आलेलं होतं. त्यामुळे ती लेवल ब्रेकआउट झाली असं आपण समजू शकतो. तर त्यामुळे आता जेव्हा ती लेवल ब्रेकआउट झाली तर आणखीन सेलिंग येऊ शकतं आणि हे टार्गेट 517 रुपयाचं येऊ शकतं असं मी सांगितलेलं होतं. अगदी 517च्या जवळ येऊन थोडंसं वर गेलेलं आहे. उद्या कदाचित जर ही सुद्धा लेवल ब्रेक झाली तर 517 नंतर डायरेक्ट 481 किंवा 480 लेवल आहे. आपण काय करूया, तर ह्या दोघांच्या मध्ये 500चं एक टार्गेट ठेवूया. तर इथून खाली गेलं तर 500 रुपयाचं टार्गेट येऊ शकतं आणि तिथूनही खाली गेलं तर 480 रुपयाचं टार्गेट एक्साइड इंडस्ट्रीज या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं. तर हा झाला तिसरा स्टॉक. चौथा स्टॉक आहे बिर्ला सॉफ्ट. बिर्ला सॉफ्ट या स्टॉकमध्ये आपल्याला आता एम पॅटर्नचं ब्रेकआउट मिळालंय. तुम्ही बघू शकता ही तेजी झाली, त्यानंतर इथपर्यंत आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलं, पुन्हा एक तेजी झाली आणि पुन्हा प्रॉफिट बुकिंग येते आणि हे येत असताना ही जी लेवल आहे 682च्या आसपास, ही लेवल आपल्याला आता खालच्या दिशेनं ब्रेक झाली आहे. आता 671 रुपयाचं पहिलं टार्गेट आहे आणि शेवटचं टार्गेट आहे 638 रुपयाचं. साधारणपणे याच्यामध्ये आपल्याला 30 रुपयाचा डिफरन्स आहे. 15 रुपयाच्या आसपास खाली घेऊन म्हणजे 660 रुपयाच्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट ठेवायला लागेल आणि ही लेवल ब्रेक झाली तर मग 640 पर्यंत तिसरं टार्गेट ठेवायला लागेल. अशा पद्धतीनं एम पॅटर्नचा ब्रेकआउट आता येताना दिसतोय बिर्ला सॉफ्ट या स्टॉकमध्ये. तर हे झालं
इंडेक्स बरोबरच स्टॉकचं ॲनालिसिस, हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करत जा. कसं वाटतोय? काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.